सैफ अली खानवर कसा हल्ला झाला पाहुयात संपूर्ण घटनाक्रम। रात्री 2 ते 2:30 वाजण्याच्या सुमारास एक आरोपी घरात शिरला। आरोपी ज्या ठिकाणाहून घरात शिरला तिथे घरकाम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची रूम आहे। त्या रूमच्या बाजूला सैफ अली खानच्या मुलांची रूम आहे। आरोपी रूम शेजारून जात असताना घरकाम करणाऱ्या महिलेनं या आरोपीला पाहिलं। महिलेनं त्या आरोपीचा पाठलाग करत आरडाओरडा सुरू केला। आरोपींनी महिलेवरती देखील चाकूने हल्ला केला। महिलेचा आरडाओरडा ऐकून सैफ अली खान वरच्या मजल्यावरून खाली आला। सैफला पाहताच आरोपीनं महिलेच्या गळ्यावर चाकू ठेवला। चाकूचा धाक दाखवून महिलेकडे 1 कोटी रुपयांची मागणी केल्याची माहिती आता समोर येतेय। त्यानंतर आरोपीनं महिला लीमा फिलिप्स हिच्यावरती चाकू हल्ला केला। महिलेच्या हाताला मोठी दुखापत झाली। त्यानंतर सैफ समोर आला तेव्हा त्याच्यावरती देखील आरोपीनं हल्ला केला। सैफच्या मानेवर, खांद्यावर, पाठीवर आणि हातावर वार करून आरोपी इमारती बाहेर पळाला। त्यानंतर सैफ अली खान आणि जखमी महिलेला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं। ही माहिती मिळताच वांद्रे पोलीस देखील सैफ अली खानच्या घरी रवाना झाले। इमारतीतील घरातील सीसीटीव्हीची त्यांनी तपासणी केली, ते ताब्यात घेतलं। आरोपीच्या शोधासाठी मुंबई गुन्हे शाखेकडून आता वेगवेगळी तपास पथकं तयार करण्यात आलेली आहेत। आरोपीचा सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांकडून आता शोध सुरू झालाय।